तालुका क्षेत्र के निरुल गांव में अवैध रूप से रह रहे 13 बांग्लादेशी नागरिकों को जल्द ही उनके देश वापस भेजा जाएगा। इन सभी को अदालत ने दोषी करार देते हुए 6 महीने की सजा सुनाई थी, जो 14 मई 2025 को पूरी हो रही है। इसके अगले ही दिन यानी 15 मई को उन्हें भारत बांग्लादेश सीमा पर सीमा सुरक्षा बल के हवाले किया जाएगा। इस संबंध में जानकारी जिला पुलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी ने दी है। पुलिस अधीक्षक कुलकर्णी ने बताया कि सजा की अवधि पूरी होते ही किसी भी प्रकार की देरी किए बिना इन सभी को उनके देश भेजने की प्रक्रिया पूरी की जाएगी। इसके लिए जरूरी सभी कानूनी प्रक्रिया पहले ही पूरी कर ली गई है। अब केवल अंतिम सरकारी अनुमति का इंतजार है। जैसी अनुमति मिलती है, पुलिस का एक विशेष दल इन 13 बांग्लादेशी नागरिकों को भारत बांग्लादेश सीमा तक ले जाकर उन्हें बीएसएफ के माध्यम से बांग्लादेशी अधिकारियों को सौंप देगा। आपल्या सर्वांना कल्पना आहे, पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 13 बांग्लादेशी नागरिकांना आम्ही पकडलं होतं आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती। त्या गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालयाने त्यांना 6 महिने सश्रम कारावास आणि 500 रुपये आर्थिक दंड अशा प्रकारची शिक्षा ठोठावली होती आणि त्यांची ही शिक्षा जी आहे 14 मे रोजी पूर्ण होत आहे। त्यामुळे त्यांच्या इथून परदेशी बांगलादेश येथे पाठवण्यासाठी डिपोर्टेशनची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरुवात केलेली आहे। त्यासाठीचा जो पत्रव्यवहार आहे तो आम्ही संबंधित एजन्सीला केलेला आहे आणि त्यानंतर लगेचच त्यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याची जी कारवाई आहे ती लगेचच सुरू केली जाईल आणि त्यासाठी लागणारा जो काही गार्ड आहे किंवा त्यासाठी लागणारी जी काही व्यवस्था आहे त्यासाठी आम्ही सध्या तयारी करत आहोत आणि त्यांना 14 तारखेनंतर कोणत्याही वेळेस जेव्हा आम्हाला सूचना मिळेल त्यावेळेस त्यांना बांगलादेशमध्ये त्यांना पाठवलं जाईल, त्यांना तिथील एजन्सीकडे सुपूर्द केलं जाईल। आपल्याकडे एकूण 3 पाकिस्तानी नागरिक असून ते लॉंग टर्म विसा LTV या वर्गवारीमध्ये त्यांचा विजा आहे आणि अशा लोकांना केंद्र सरकारने त्यांना जो त्यांचा निर्णय होता त्याला 48 तासापासून जो देश सोडून देण्याबद्दलचा निर्णय होता त्याच्यातून सूट दिलेली आहे। त्यामुळे त्यांना परदेशात लगेच पाठवण्याची गरज नाही आहे।